कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी म्हटलं असं सुद्धा उपस्थित झाला की विलिनीकरणाला घेऊन जेव्हा चर्चा चालू झाली त्यावेळेला असं सांगण्यात आलं की 2023ला अजितदादांनी जो निर्णय घेतला त्याच निर्णयाला घेऊन आपण आता पुढे जायचंय, याचा अर्थ विलिनीकरणावर फुलस्टॉप लागलाय का? चर्चा तेच जास्त करतायत. खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे. आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका. हा विषय संपलेला आहे. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आम्हाला माहिती आहे दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच. त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत. याच्यावर अनेक विषय आहेत. जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते, सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं CCTV कॅमेरा असतील. गेल्या 1.5 वर्षाचे CCTV कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल. पण विषय एवढाच आहे की आज ॲक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अनेक लोक म्हणत आहेत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, त्याचं काय झालं. आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे. आज कशाची कुठल्या गोष्टीचं महत्त्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखी महत्त्वाचे. त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत. दादांची गोष्ट तुम्ही दादांची नेमकी तुमच्यासोबत काय नेमकी चर्चा झाली होती? कारण जर अजित पवारांची महाविकास आघाडी इच्छा असेल तर प्रामुख्यानं सध्या जे विरोध करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एनडीए सोबत होतो, अजित पवारांचं हे म्हणणं होतं. ही सत्यता तुम्ही कसं बरवणार? मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्त्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्त्वाचा आहे. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावेत, आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओपासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आत्ता तरी काय बोलणार नाही. उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याचबरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं. खरं तर ती आज घ्यायची होती, पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत. देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठंतरी दुर्लक्ष होऊ नये, नाहीतर एक महत्त्वाचा विषय जो राज्यासाठी महत्त्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठं दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत.